नमस्कार मित्रांनो, मी संतोष जाधव स्वागत करत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता चालू आहे श्रावण महिना आणि आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार। तर या निमित्ताने आपण कर्जत तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी चाललेलो आहोत। नांदगाव या गावामध्ये रोकडोबाचं मंदिर आहे आणि त्या देवाची आज यात्रा भरते। दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या शनिवारी त्या देवाची यात्रा भरते। तर त्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या देवाचे जे पुजारी ते संपूर्ण गावाला अर्धनग्न अवस्थेमध्ये लोटांगण घेतात। खूप विशेष आहे आणि ही प्रथा वर्षानुवर्षे पिढीने चालत आलेली आहे। आणि ते लोटांगण घेऊन पूर्ण झाल्याच्या नंतर ते भाकणूक करतात की या येत्या वर्षात काय होईल काय नाही होणार हे ते पूर्ण सांगतात। कोरोनाच्या वेळेस देखील त्यांनी आधीच सांगितलं होतं की अशा प्रकारचा आजार येऊ शकतो, बरेच काही त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं। मी खूप वर्षापासून त्या यात्रेला जातोय। आज मी ठरवलं की ही सगळी यात्रा मी तुमच्यासमोर मांडावा। त्या यात्रेची संपूर्ण माहिती माझ्याजवळ देखील नाही आहे। ती माहिती घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, कारण ती कुठंच गुगल कशावरती नेटवरती नाही आहे ती माहिती। आपण ती माहिती आज तेथील स्थानिक लोकांकडून घेणार आहोत आणि तीच माहिती मी तुमच्यासमोर मांडणार आहे। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला भेटूया थेट नांदगावमध्ये रोकडोबाच्या दर्शनाला। तर मित्रांनो, आपण देवाचं दर्शन घेतलं, पालखीचं दर्शन घेतलं आणि मी तुम्हाला पण दाखवलंय की या ठिकाणी अशी पालखी निघते। पालखीसमोर जे लेझिम खेळतात ते ढोल ताशे ते लहान मुलगे वाजवणार आणि ते सगळे लहान मोठे सगळे असे त्या लेझिममध्ये रमून जातात, एकदम आनंद घेतात त्या गोष्टीचा। आणि किती वेळ झालं ते अजून पण लेझिम खेळतायत। तिथं आवाज जास्त आहे म्हणून मी या ठिकाणी आलो। आणि तसं पण तुम्हाला जर देवाचं दर्शन घडवायचं असेल तर आपण ते कॅमेऱ्यात कैद करायचं म्हणजे एवढं सोपं नाही, कारण देव लोटांगण घेणार आणि देवाच्या बाजूने या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती राहणार, माणसं राहणार, गर्दी राहणार। म्हणून आता मी आलो इथं या गावातील मराठी शाळेमध्ये। या ठिकाणी मराठी शाळा आहे आणि या शाळेच्या समोरूनच इथून देव लोटांगण घेत जाणार आहे आणि वरून आपल्याला बऱ्यापैकी कॅप्चर करता येईल म्हणून मी इथे येऊन थांबलो आहे। आणि आपल्याला वरती कसं जाता येईल याचं माझं नियोजन चालू आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो देव आहे हा देव नवसाला पावणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की काही असं लेझिम खेळत पुढं चालतात, त्यांच्या मागं पालखी जाते आणि पालखीच्या मागं दंडवत घेत महिला, कित्येक महिला दंडवत घेत अख्या त्या पालखीच्या मागं बेडा मारतात। आणि दुसरी म्हणजे काही असे तुम्ही बघितलं असेल असे कटोरीमध्ये पेढे 1 किलो 2 किलो 3 किलो 5 किलो 10 किलो 15 20 अशा प्रकारे या ठिकाणी पेढे वाटतात। ते पेढे म्हणजे नवसाचे पेढे झाले। या ठिकाणी नवसाला पावणारा हा देव आहे रोकडोबा, रोकडेश्वर। तर चला तुम्हाला मी देवाचं दर्शन घडवतो। देव आता आंघोळीला गेलाय। देव आल्याच्या नंतर तो देव पूर्ण गावाला लोटांगण मारतो रोड तर म्हणताच येणार नाही, एवढ्या अशा खतरनाक काट्या कुट्या गवतातून लोटांगण घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही। जिथून मला चलणं पण अवघड झालं होतं असा तो रोड आहे आणि त्या रोडमधून आता देव लोटांगण घेणार आहे। तेच आपल्याला बघायचं, तर चला।
माझ्या कमरेइतकं गवत आहे. आता या गवतातून, या गवतामध्ये काटे आहेत, कसल्याही प्रकारचं गवत आहे, काय आहे, खडे आहेत, दगड आहेत, या सगळ्यामधून देव या ठिकाणी लोटांगण घेत जाणार आहे. देवच म्हणावं लागेल, कारण सामान्य माणसाला या ठिकाणी पूर्ण गावाला लोटांगण मारणं शक्य नाही, सोपं नाही. कारण आता मी तुम्हाला रस्ता दाखवतो आहे, इतका बेकार रस्ता, एवढी खडी, एवढे काटे त्या रस्त्याने, आणि या रस्त्याने देव जाणार आहे, जे की मला चालायला पण दम लागतो आहे, पाय रवत आहेत. तर मित्रांनो, यात्रेतून आता चाललोय आपण घरी, आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या किती ऊन पडलंय. पण जोपर्यंत देव त्या गावाला लोटांगण घेत होते तोपर्यंत पाऊस, असा मुसळधार पाऊस चालू होता. त्या पडत्या पावसात आम्ही शाळेच्या वरती चढून हे जे शूट घेतलेले आहेत. आणि एक सीन तर असं होतं की देव अगदी जवळून आपल्या निघाले होते, परंतु आपला मोबाईल चालला नाही पावसाच्या पाण्यामुळं. आणि दुसरी म्हणजे त्या ठिकाणची शेवटला भागणूक होती. म्हणजे ते देव सांगतात की पुढच्या एका वर्षात काय होणार आहे काय नाही. तर ते बऱ्यापैकी पावसामुळं साऊंड सिस्टीम खराब झाली होती, म्हणून काय बऱ्याच लोकांना ऐकायला आलं नाही. आणि तिथं पण लोकांचा भरपूर कालवा होता, सो मला पण जास्त काय ऐकायला आलं नाही. हां, पण मी तुम्हाला बोललो होतो की ही लोटांगण बघून तुमच्या अंगावर काटा येणार असं हे लोटांगण आहे. आणि खरंच खूप खूप विशेष आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रथा आणि अजूनही चालू आहे. आज्याकडून ती नाताकडे डायरेक्ट आली. नात आता ते पूर्ण गावाला लोटांगण घेतोय आणि विशेष आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जो देवाचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती कमीत कमी थोडंसं असं कॉन्क्रीट वगैरे असो
एक छोटासा रस्ता का होईना बनवायला पाहिजे देवाचा मार्ग म्हणून. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.